केंद्र सरकारने जीएसटी बाबत मोठे निर्णय तर घेतलेत, पण याचा फायदा जो आहे तो नक्की कोणाला होणार आहे? तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना होणार की फक्त मोठ्या कंपन्यांनाच होणार? हा प्रश्न तुमच्या आणि माझ्याही खिशाशी थेट जोडलेला आहे. केंद्र सरकारने घेतलेलं जीएसटीचे जे निर्णय आहेत ते नक्कीच क्रांतिकारक आहेत, पण याचा सर्वसामान्य माणसावर नक्की काय परिणाम होणार आहे? भारतीय अर्थव्यवस्थेला याचा फायदा होणार आहे का? हे सगळं आज आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी जीएसटी म्हणजे काय हे अतिशय थोडक्यात आपण समजून घेऊया. जीएसटी म्हणजे काय तर वस्तू आणि सेवा कर. 2017 साली भारतामध्ये ही कर प्रणाली लागू झाली. याआधी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कर होते. व्हॅट असायचा, सर्व्हिस टॅक्स असायचा, एक्साइज ड्युटी असायची. अशी ही नावं ऐकूनच डोकं सुन्न व्हायचं. जीएसटीने हे सगळे कर एका छताखाली आणले, त्यामुळे कर प्रणाली सोपी झाली, व्यापार सुलभ झाला, अर्थव्यवस्थेला गती मिळाली. पण गेल्या 8 वर्षांमध्ये जीएसटी मध्ये देखील काही अडचणी आपल्याला बघायला मिळाल्या. व्यापाऱ्यांचा गोंधळ व्हायचा, कारण करांचे स्लॅब जे होते ते जास्त होते. सामान्य माणसाला कधी वस्तूंच्या किमती समजतच नव्हत्या. म्हणूनच सरकारने आता जीएसटी मध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आणि हे बदल इतके महत्त्वाचे आहेत की या निर्णयाचा थेट खिशावर परिणाम होणार आहे. कसा ते आपण पुढे पाहणार आहोत. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात. केंद्र सरकारनं जीएसटीच्या ज्या काही स्लॅब होत्या त्यामध्ये क्रांतिकारक बदल करण्याचा निर्णय घेतला. आधी जीएसटीचे 4 मुख्य स्लॅब होते: 5, 12, 18 आणि 28%. याशिवाय काही वस्तूंवर 0% सुद्धा कर होता. पण आता सरकारने 12% आणि 28% हे दोन्ही स्लॅब रद्द केलेले आहेत. आता फक्त 5% आणि 18% हे 2 स्लॅब राहणार आहेत. लक्झरी वस्तू, तंबाखू, दारू सारख्या हानिकारक गोष्टींसाठी 40%चा विशेष कर असेल. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला आणि तो लागू देखील होत आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देखील मिळाली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये याबाबत मोठी घोषणा केली होती. ते म्हणाले होते की या दिवाळीमध्ये आम्ही तुम्हाला मोठी भेट देणार आहोत. त्यामुळे सामान्य माणसावरचा कराचा बोजा जो आहे तो कमी होईल, दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. ही घोषणा ऐकून सामान्य माणूस खुश झाला होता. याशिवाय सरकारनं हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सवरचा 18% जीएसटी पूर्णपणे माफ केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. यामुळे इन्शुरन्स पॉलिसी ज्या आहेत त्या आधीपेक्षा तुलनेनं थोड्याशा स्वस्त होणार आहेत. यामुळे अधिकाधिक लोक इन्शुरन्स घेण्याची आता शक्यता वाढलेली आहे. आणखी एक मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, अर्थातच आयटीसी. याआधी रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रांना आयटीसीचा फायदा पुरेसा मिळत नव्हता. आता सरकार आयटीसी पुन्हा सुरू करण्याचा विचार करते. त्यामुळे बांधकामाचा खर्च जो आहे तो तुलनेनं थोडासा कमी होईल. घरांच्या किमती कदाचित 2 ते 4% कमी होऊ शकतात. मध्यमवर्गीयांसाठी ही चांगली बातमी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे हे जे जीएसटीचे बदल झालेत याचा तुमच्या आणि माझ्या खिशावर काय परिणाम होणार? तर मित्रांनो, हे बदल सामान्य माणसासाठी फायद्याचे आहेत. ते कसे ते आता बघूया. महत्त्वाचं म्हणजे 12% स्लॅब मधल्या जवळपास 99% वस्तू ज्या आहेत त्या आता 5% स्लॅब मध्ये आलेल्या आहेत. याचा अर्थ या वस्तूंवरचा कर जो आहे तो 7%नी कमी झाला आहे. यामध्ये काय काय आहे तर कपडे, रेडीमेड गारमेंट्स, बूट, चप्पल, टूथपेस्ट, साबण, हेअर ऑइल, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सुकामेवा, स्वयंपाकघरामध्ये असलेली भांडी आणि सायकली. उदाहरणार्थ तुम्ही जर नवीन जीन्स किंवा साडी घेतली तर आता तुम्हाला फक्त 5% कर लागेल. त्यामुळे तुमचा खरेदीचा खर्च जो आहे तो कमी होईल. 28% स्लॅब मध्ये ज्या काही घरगुती आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होत्या त्यातल्या 90% वस्तू आता 18% स्लॅब मध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे काय झालंय की या वस्तूंवरचा 10% कर कमी होणार आहे. यामध्ये काय काय येते तर फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, एअर कंडिशनर आणि सौंदर्य प्रसाधन. म्हणजे तुम्ही नवीन टीव्ही किंवा फ्रीज घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला 10% कमी पैसे मोजायला लागतील. यामुळे तुमच्या खिशावरचा ताण जो आहे तो कमी झालेला आहे. तसेच दुचाकी म्हणा किंवा छोट्या कार्स म्हणा, सिमेंट, स्टील, पेंट, टाइल्स यांच्यावरचा कर जो आहे तो देखील कमी झालेला आहे. त्यामुळे वाहनं आणि घर बांधणी स्वस्त झालेली आहे. तुम्ही जर नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, घर घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. विशेषतः सिमेंट आणि स्टीलवरील कर जो आहे तो कमी झाल्यामुळे बांधकामाचा खर्च 3 ते 5% कमी होऊ शकतो.
आता 4 स्लॅब्स ऐवजी फक्त 2 स्लॅब्स राहणार आहेत. त्यामुळे व्यापारी जे आहेत त्यांच्यासाठी बिलिंग आणि टॅक्स रिटर्न फाईल करणं सोपं होईल. ग्राहकांना वस्तूंच्या किमती समजणं सोपं होईल. बाजारामध्ये एक प्रकारे पारदर्शकता येईल. त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांचा गोंधळ उडणार नाही. यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीसाठी लागणारी अवजारं, सोलर वॉटर हीटर, इतर शेती संबंधी बाबतची जी काही वस्तू आहे त्याचा कर 12 वरनं 5% झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल, शेती उत्पादन वाढेल, अर्थव्यवस्थेला काही प्रमाणामध्ये चालना नक्की मिळेल. शेतकरी नवीन ट्रॅक्टर जर घेणार असेल तर त्याला आता कमी किंमत मोजायला लागेल आणि त्या सगळ्या बदलांमुळे सामान्य माणसाच्या खिशावरचा ताण जो आहे तो कमी होणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय म्हणा किंवा कमी उत्पन्न असणारा जो काही गट आहे त्यांना याचा खूप फायदा होणार आहे. यंदाची दिवाळी खरोखर खास होणार आहे याच लोकांसाठी, कारण तुमच्या खरेदीवर आता पैसे वाचणार आहेत. आता मोठा प्रश्न म्हणजे या बदलांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार का हो? तर मित्रांनो, अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की हा बदल जो आहे तो अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरू शकतो. कसा ते थोडक्यात आपण समजून घेऊ. वस्तू स्वस्त झाल्यामुळे लोक खरेदी जास्त करतील. कपडे, घरगुती उपकरणं, वाहनं यावरचा खर्च जो आहे तो म्हणजे खरेदी करण्याचा खर्च आहे तो वाढेल. त्यामुळे बाजारात मागणी वाढेल. मागणी वाढली की प्रोडक्शन वाढवायला लागेल. प्रोडक्शन वाढवायला लागलं म्हणजे रोजगाराच्या संधी वाढतील. या साखळीच्या परिणामामुळे अर्थव्यवस्थेला तुलनेनं गती मिळणार आहे. तुम्ही नवीन फ्रीज जर घेतला तर फ्रीज बनवणाऱ्या कंपनीला जास्तीत जास्त ऑर्डर मिळणार आहेत. त्यांना जास्त कामगार हवे असतील आणि रोजगार वाढेल. हे एक साधारण उदाहरण झालं. आता जीएसटीचे स्लॅब जे होते ते 4 वरनं 2 झालेले आहेत. त्यामुळे कर प्रणाली सोपी झाली. व्यापाऱ्यांना टॅक्स रिटर्न फाईल करणं सोपं झालेलं आहे. त्यामुळे टॅक्स चुकवण्याची जी वृत्ती आहे ती काहीशी कमी होणार आहे. सरकारचा महसूल जो आहे तो वाढेल. सध्या महागाईमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. जीएसटी स्लॅब्स कमी झाल्यामुळे दैनंदिन वस्तूच्या किमती कमी होतील. त्यामुळे महागाईवर थोड्या प्रमाणामध्ये नियंत्रण येईल. लोकांचं जीवनमान सुधारेल. उदाहरणार्थ तुमचा रोजचा किराणा मालाचा खर्च जो आहे तो 10 ते 15% कमी होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे एसएमई ज्याला आपण म्हणतो, हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधार मानले जातात. जीएसटी सोपा झालाय. त्यामुळे हे जे उद्योग आहेत त्यांना कर प्रणाली समजणं आणि ती फॉलो करणं, पाळणं हे सोपं होईल. त्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल. जास्त स्पर्धात्मक ते उद्योग होतील. एखादा छोटा व्यापारी आता कमी करामुळे थोडासा जास्त नफा देखील कमावू शकेल. तसेच जीएसटी कमी झाल्यामुळे भारतातील उत्पादनं जी आहेत ती स्वस्त होतील. त्यामुळे निर्यातीमध्ये कदाचित वाढ आपल्याला बघायला मिळू शकते. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ यांच्या निर्यातीला चालना मिळेल. त्यामुळे भारताची व्यापार तूट जी आहे ती काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. जीएसटी सुलभ झाल्यामुळे भारताची ईज ऑफ डुईंग बिझनेस रँकिंग सुधारेल. त्यामुळे परदेशी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. जास्त कंपन्या भारतामध्ये येऊन कारखाने उभारतील. त्यामुळे रोजगार निर्मिती वाढेल. आता हे झालं जीएसटीच्या पॉझिटिव्ह बद्दल. मात्र 2 गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. या बदलांमुळे काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत, त्यावर एक नजर टाकूया. 28% स्लॅब रद्द झालाय. त्यामुळे सरकारचा महसूल जो आहे तो काही प्रमाणामध्ये कमी होणार आहे. लक्झरी वस्तूवरील कर कमी झाल्यामुळे नुकसान सरकारचं होणार आहे. पण सरकारचा दावा काय आहे की आता याच्यामुळे खरेदी वाढणार आहे. त्यामुळे तुलनेनं हा तोटा जो आहे तो हळूहळू भरून निघेल. आता काही वस्तूंवर 40% विशेष कर देखील लावला जाणार आहे. त्यामुळे तंबाखू, दारू, लक्झरी गाड्या महाग होणार आहेत. मात्र त्याचा सामान्य माणसावर फारसा परिणाम होणार आहे का तर नाही, कारण या वस्तू वापरणारा वर्ग जो आहे तो तुलनेनं मर्यादित आहे. महत्त्वाचं म्हणजे या बदलांची अंमलबजावणी करणं हे मोठं आव्हान आहे. व्यापाऱ्यांना नवीन स्लॅब समजून घ्यायला लागतील. जीएसटी पोर्टलवर आपल्याला बदल जे आहेत ते सरकारला करायला लागणार आहेत. सरकारने त्यासाठी ऑलरेडी टास्क फोर्स स्थापन केलेला आहे. हा टास्क फोर्स हे बदल जे आहे ते सहजपणे लागू करेल अशी अपेक्षा आहे. जीएसटीची वेबसाईट फार काही चांगली चालते असं नाही. त्यामुळे हे बदल लागू करणं तितकंसं सोपं नसणार आहे. आता जीएसटी मध्ये झालेले जे बदल आहेत ते निर्णय सरकारने जे घेतले ते जरी चांगले असले तरी काही राज्यांनी असं म्हटलेलं आहे की या बदलांमुळे त्यांचं उत्पन्न कमी होऊ शकतं. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. पण केंद्र सरकारने सगळ्या राज्यांशी चर्चा करून मग हा प्रस्ताव पुढे नेण्याचं आश्वासन दिलेलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी जीएसटी सुधारणांना दिवाळीची भेट असं म्हटलेलं आहे आणि खरोखरच ही भेट काहीशी खास आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही खरेदी करताना तुमच्या खिशामध्ये पैसे कदाचित उरणार आहेत. कपड्यांपासून ते फ्रीज पर्यंत, बाईक पासून ते घरापर्यंत सगळ्याच ज्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या का विना स्वस्त होणार आहेत. भारत हा जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे जीएसटी सारखी एकसमान कर प्रणाली यशस्वीपणे लागू झालेली आहे, ती राबवली जात आहे. आता या सुधारणामुळे भारताची जागतिक अर्थव्यवस्थेतली ताकद जी आहे ती तुलनेनं काहीशी वाढणार देखील आहे. तुम्हाला या जीएसटी निर्णयांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूयात आणखी एखाद्या नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत रहा पैसा पाणी.